आज इथल्या थोरविला चंदनाचा गंध आला, कौतुकाचा हा किनारा पावलानी धन्य झाला. आई वडिलांनंतर आयुष्यात महत्वाचं जर स्थान कोणाचं असेल तर ते आपल्या गुरूंचं आहे. आणि म्हणून मुलांना तुम्हाला इंटरनेटचा स्पीड सांगता येईल का रे किती असतो? मोबाईल आमच्या वेळेला 2G होता, 3G होता, आता किती आहे? हो 5G. व्हेरी गुड. पण मुलांनो 5Gच्या पुढे जाऊन 6G जरी आला आणि 7G जरी आला तरी गुरुजी पेक्षा श्रेष्ठ कोणीच असणार नाही. आणि हे गुरुजी या केंदळपर्यंत कसे पोहोचलेत याचा एक वृत्तांत या कवितेच्या माध्यमातून मी आपल्या समोर मांडणार आहे. साळवे गुरुजींचा प्रवास व्यक्त करणारी ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे सांगावा. पडता पाऊल बोहल्यावर निरोप हाती आला. पडता पाऊल बोहल्यावर, बोहल्यावर उभं राहणं म्हणजे लग्नाला उभं राहणं. पीके साळवे गुरुजी आहेत ना, हे लग्नासाठी त्यावेळेला उमेदवार म्हणून उभे राहिले. पडता पाऊल बोहल्यावर निरोप हाती आला, धरावाट केंदळची सांगावा मिळाला. आता तो पुण्याचा. झेलला मी शब्द त्या संत महंताचा, झेलला मी शब्द त्या संत महंताचा, स्वीकारिला आदेश फादर बाखरांचा. घेऊन सहचारिणीला, त्यांच्या सहचारिणी त्यांच्या सोबत आहेत. पत्नी सहचारिणी म्हणजे मुलांनो पत्नी, समानार्थी शब्द लिहा, बरोबर ना? हा. घेऊन सहचारिणीला मी मार्गस्थ झालो, ना पाहिले परतुनी ना हरेगावी गेलो. अर्थ आयुष्याचा इथे येताच कळाला, अर्थ आयुष्याचा इथे येताच कळाला, धरावाट केंदळची सांगावा मिळाला. डोळे भरून पाहिले दुथडी भरलेल्या मुळाला, डोळे भरून पाहिले दुथडी भरलेल्या मुळाला, मग नमन केले संत योसेफाला. अहो त्यानेच तर उद्धारले माझ्या साळवे कुळाला. येता पवित्र भूमीत शिक्षक अंगी संचारला, येता पवित्र भूमीत शिक्षक अंगी संचारला, धरावाट केंदळची सांगावा मिळाला. मला उत्तर दिलं मुलांना तुम्ही तर फार बरं होईल. तुमचं उत्तर आहे सांगावा मिळाला. काय उत्तर द्यायचंय तुम्ही? हा, मी पुन्हा ती ओळ असतो. येता पवित्र भूमीत शिक्षक अंगी संचारला, येता पवित्र भूमीत शिक्षक अंगी संचारला, धरावाट केंदळची. व्हेरी गुड. किलबिलाटात रमलो चिमण पाखरांच्या, किलबिलाटात रमलो चिमण पाखरांच्या, गुरुजी म्हणून उभा ठाकलो छायेत जेजविटांच्या. त्यावेळेला येशू संघ ही शाळा चालवत होता, त्याला जेजविट म्हणून ओळखलं जातं. कुंभारापरी दिला आकार कित्येक जीवनाला, कुंभारापरी दिला आकार कित्येक जीवनाला, धरावाट केंदळची. कोहिनूर हिऱ्यांची खान, कोहिनूर हिऱ्यांची खान होता येशू संघ, जीजस अँड मेरीने याच मातीत भरला सेवेचा रंग. कल्याण करण्या केंदळचे संघ दोन्ही राबले, कल्याण करण्या केंदळचे संघ दोन्ही राबले, नदी पल्याड गावते राज्यभर गाजले. अंधार सारा इथला दूर पळाला, अंधार सारा इथला दूर पळाला, धरावाट केंदळची सांगावा मिळाला. बिनवेशीच्या गावातून मी गावगाड्यात आलो. साळवे गुरुजी म्हणतात, पीके साळवे गुरुजी काय म्हणतात? बिनवेशीच्या गावातून मी गावगाड्यात आलो, हौसे नवसे सारे पाहिले. बिनवेशीच्या गावातून मी गावगाड्यात आलो, हौसे नवसे सारे पाहिले, पण गुरुजी म्हणून प्रेमाचा भागीदार सुद्धा झालो. एकजूट होता समाज तेव्हा एक दिलाने राहिला, एकजूट होता समाज तेव्हा एक दिलाने राहिला, धरावाट केंदळची सांगावा मिळाला. कवितेच्या शेवटाकडे जात आहे. ज्ञानसेवेनेच दिली मला चाकरीची भाकरी, ज्ञानसेवेनेच दिली मला चाकरीची भाकरी, ऋणी मी येशू संघाचा दिली विश्वासाने नोकरी. आज जेव्हा पाहतो मुलांनो नैनी तुमच्या आदर. आता हे अंतरा, हा अंतरा, हे कडवं या बसलेल्या सर्व ज्येष्ठांसाठी, या माजी विद्यार्थ्यांसाठी, या ऋणाळू बंधासाठी. ज्ञानसेवेनेच दिली मला चाकरीची भाकरी, ऋणी मी येशू संघाचा दिली विश्वासाने नोकरी. आज जेव्हा पाहतो मुलांनो नयनी तुमच्या आदर,
पुन्हा करावी वाटते सेवा याच मातीची, पुन्हा व्हावे वाटते गुरुजी म्हणून सादर. ऋणानुबंध कायमचा तुमच्याशी जुळला, ऋणानुबंध कायमचा तुमच्याशी जुळला, धरा वाट केंदळची सांगावा मिळाला. आणि शेवटचा अंतरा सादर करतोय मुलांनो. नीतिमान संत योसेफा, नीतिमान संत योसेफा, तुला एकच प्रार्थना. आता मी इथे सेवेत नाहीये, साळवे गुरुजीच्या मनातील भावना आहेत बरं का या केंदळ बद्दलच्या. जेव्हा जाल त्यांच्याकडे, केंदळ शब्दाशिवाय संवाद संपणार नाही, इतकं त्यांचं प्रेम या केंदळवरती आहे. आणि म्हणून आम्ही कुटुंबियांनी हट्ट धरला ओळसर त्यांच्याकडे की तुम्ही ह्या सगळ्या आठवणी शब्दबद्ध करा, या पुढच्या पिढीपर्यंत गेल्या पाहिजेत. आणि म्हणून ते आता त्यांच्या पुस्तकाचं लिखाण पूर्ण होत आलेलं आहे. खरं तर आज त्याचं प्रकाशन करण्याचा आमचा मानस होता, पण नाही होऊ शकलं. पण लवकरच साळवे कुटुंबीय एक कार्यक्रम इथे आयोजित करतील आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होईल. का तर ते केंदळवरचं प्रेम आहे. कसं? नीतिमान संत योसेफा, तुला एकच प्रार्थना. नीतिमान संत योसेफा, तुला एकच प्रार्थना. गतवैभवाने फुलव पुन्हा या तुझ्या नंदनवना. परतून येऊ दे सुखे सारी, परतून येऊ दे सुखे सारी. नटू दे कर्मभूमी, मी तुझा सर्वदा राहील ऋणी. मी तुझा सदा सर्वदा राहील ऋणी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.